मतदारसंघामध्ये पुन्हा याच पद्धतीने अलायन्स करत असताना, याच पद्धतीने सोबत एकत्र निवडणूक लढवत असताना कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांच्या जागांवर आपल्याला आग्रही राहायचं या संदर्भात आमच्या दोघांची चर्चा झाली. त्या संदर्भात रात्री अजितदादांकडेही आम्ही पुन्हा एकत्र होतो, त्यावेळी अजितदादांबरोबरही आमची या विषयी चर्चा झाली. मी आशावादी आहे की शिरूर हवेलीचा प्रश्न हा स्फूर्ती मार्गी तुमच्या कार्यालयात आता तुम्ही सगळं नेतृत्व करताय, मग त्यांची भूमिका काय आहे? त्यांची भूमिका आहे, पण त्यांना विचारली तर जास्त बरं पडेल. त्यांच्याविषयी माझी भूमिका काय नाही, त्यांच्याविषयी माझी भूमिका काय एवढं मी सांगू शकतो. त्यांच्याविषयी माझी भूमिका काय एवढं मी सांगू शकतो. त्यांची भूमिका काय तुमची नक्कीच ज्येष्ठ नेते, मला त्यांच्याविषयी कायम आदर आहे. आपण अगदी निवडणुकीच्या धामधुमीतही बघितलं की जिथे शिवनेरी किल्ल्यावर माझी त्यांची भेट झाली तर मी वाकून नमस्कारच केला. माझ्या भूमिकेत पहिली बदल नाही, मला त्यांच्याविषयी शिवसेनेमध्ये शिंदे सेनेमध्ये जायचा प्रवेश करायसाठी ते प्रयत्न करतायत, तुम्ही त्यांना रोखणार का? मग माझ्यापर्यंत अशी बातमी आलेली नाही, हे आपण सांगितलं. जर त्यांनी मला ऑथेंटिक अशी माहिती मिळाली तर 100% आम्ही विनंती करणार. 100% विनंती करू आलायच. सर, आता तुम्ही म्हणताय की आता ठरलंय असं की राष्ट्रवादीच्या गडाचे निवडणूक लढवायचे, परंतु आता आपलं मशालीचं चिन्ह आहे, त्याचं काय करायचं? नाही, मशालच लढणार. मशालच लढणार. जागा वाटपानंतर जागा वाटपाचा जो विषय तो त्याच्यात आमचं चालू आहे. मशालच लढणार आणि मशाल त्या जागेवर मशालाचं एक्झिस्टन्स संपणार. फक्त 2 राष्ट्रवादी म्हणून पण घड्याळाची 2 राष्ट्रवादीचे जेवढे उमेदवार आहेत ते घड्याळावर लढणार. जेवढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत ते मशाल. साहेब, ते जेव्हा ते अजित दादाकडे गेले तेव्हा तुम्ही त्यांना एक सल्ला दिला होता, मित्रा शहाणा हो, अजून निर्णय करायची वेळ आहे, म्हणजे असं सल्ला दिला होता. असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते. कदाचित आमच्या दोघांच्या बाबतीत खरं असेल. मग हा शहाणपणा माऊली खंडागळे आणि मंगेश अण्णा जर तुमच्या सोबत आले नाही तर त्यांची हकालपत्र येऊ शकते. अजून विचारच केला नाही पक्षाने. ते आमच्या सोबतच आहेत अजून. आज त्याचा विचार ज्यावेळेला ते जातील त्यावेळेला विचार करू. त्यावेळेला हे जे युती आघाडीचे जे चर्चा माऊली खंडागळे करतात समजा शरद सोनवणेच्या बंगल्यावर एकत्र हॉटेलमध्ये, तुम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं होतं का? कसं असतं, प्रत्येक पक्षाचा ABC प्लॅन असतो. त्या प्लॅननुसार काही गोष्टी प्रत्येकाकडे जाऊन बोलायचं असतं. ती स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणूक असताना स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. ते कसं योग्य आहे, तो माणूस निवडून यायला पाहिजे या दृष्टीने बोलत असतो. सर, डी प्लॅन प्रमाणे जर माऊलीचं तिकडे फायनल झालं तर तुम्ही परत तिकडे जम घेणार? माऊली शेटवर तिकडे जाणार. एकनाथ शिंदे बरोबर त्यांचा टाइम झाला, तुम्ही परत तिकडे उडी मारणार मग? हो साहेब, आम्ही निष्ठावंत आहोत. म्हणजे ते निष्ठावंत नाही. त्यांनी गेले तर मग ते नाहीच होणार ना निष्ठावंत. आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही आमचं जे काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमची मशाल आम्ही काही सोडणार नाही. काही कार्यकर्ते शरद सोनवणेच्या बंगल्यावरती पाहायला भेटले, त्यावर आता बघू ना काय म्हणजे ते काय घेते का तुम्हाला विश्वासात घेऊन घेते का किंवा असं आहे. जेव्हा निवडणूक लागते तिथं इच्छुकांची संख्या जास्त असते. तेव्हा एखाद्या उमेदवारापर्यंत आपण येत असताना तर काहीला अशी नाराजी होती, काही ऐकतच नाही, काही गोष्टीतून हे करतात. पण निवडणूक फॉर्म भरल्यानंतर, निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पक्ष ज्या बेशिस्त कार्यकर्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पाहत असतील त्याच्यावर निश्चित प्रकारे कारवाई करणार असेल. आणि काय होतं, निष्ठावंत शब्द तो इकडे तिकडे हलतो ना, म्हणून पक्षाच्या विरोधी जो वागेल, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असत आणि त्यांनी तर वर्तन चुकीचं केलं त्याच्यावर 100% कारवाई. खासदार साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ह्या निवडणुकीत कुठेच जे झाले की पुढे कोणी एकत्रित राहणार नाही. आणि दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही नगरपालिकेमध्ये एकत्रित आल्यानंतरही तुम्हाला मतदारांना विरोध करताय का? शेवटीचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. खूपदा कसं होतं की काही वेळा युती आघाडी होते तेव्हा विरोध केला जातो, तेव्हा एक गोष्ट काय लक्षात ठेवावी लागते की वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन कधी कधी व्यापक पक्षही हे डोक्यात ठेवावं लागतं. त्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही लार्जर याच्यावर विचार करता तेव्हा तो करावा लागतो. आंबेगावमध्ये हा पॅचअप करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु आंबेगावमध्ये तसं तो पॅचअप करण्याची मानसिकता नाही आणि त्यामुळे ती वेगळी आघाडी करून आंबेगाव विधानसभा मतदारसंघापर्यंत हे दोन्ही घटक एकत्र यायची मानसिकता नाही का? फक्त देवदत्त निकम त्यांचे समर्थक हे बघा, कुणाला एकाला असं म्हणता येत नाही कारण टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे फक्त एकाच कडून असं झालं असं म्हणून चालणार नाही. पण हा डायलॉग जो आम्हाला नॅव्हिगेट करणं जे शक्य व्हायला पाहिजे होतं
ते तसं नाही झालं ही वस्तुस्थिती, त्यामुळे ते वेगळे लढतात. आता तुमच्या या- रेल्वे जावी ही आमची आग्रही मागणी आहे. या आग्रही मागणीमध्ये मान्य रेल्वे मंत्र्यांचं जे उत्तर होतं ते काहीसं वेगळं उत्तर आलं. ते वेगळं उत्तर आल्यानंतर मी पुन्हा रेल्वे मंत्र्यांची पुन्हा भेट घेतली. त्यातही त्यांचा फायनल DPR जो त्यांचा एक अलाइनमेंट आहे, या अलाइनमेंट विषयी अजून थोडी साशंकता आहे. ती अलाइनमेंट जर झाली नाही तर डेफिनेटली पुन्हा आपल्या ज्या शक्यता आहेत या जास्त पुनरुज्जीवित होतात. यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो GMRTचा मुद्दा सांगितला की GMRTने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला जे मी आपल्याला हवं तर ते जे उत्तर आहे संसदेतलं मंत्रालयाचं ते उत्तरही आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकेल की GMRTमध्ये एकूण 29 देशांचा स्टेक आहे आणि आत्ता तिकडे टॅरिफ वॉर आहे, दुसरीकडे मध्य आशियामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 29 देशांना दुखावणं हा विचार केंद्र सरकारला करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं याच्यावर पर्याय काय, कारण GMRTने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला कळवलं आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने रेल्वेला कळवलं की आम्हाला पेंटोग्राफच्या फ्रिक्शनचा आणि रेडिओ सिग्नलिंगचा या दोन्हीला त्रास होतो. म्हणून संसदेमध्ये मी 15 जागचं उदाहरण दिलं, ज्या 15 जागी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे दोन्ही एकत्र आहे. तर त्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिले की याच्यावरही काय तोडगा निघू शकतो आम्ही विचार करतो आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे, निवडणूक आयोग ज्या काही गोष्टी स्टेटमेंट आहे की कुणीतरी केलेले आरोप आरोप आहेत ना असे, म्हणजे मी तुम्हाला तेच म्हणतो की हे जेव्हा आरोप छापले जातात तेव्हा त्या लोकांना काहीतरी वाटलं असेल. ज्यांनी आरोप केले त्या प्रत्येकाशी मी बोललेलो नाही. त्यामुळे जर एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकीयमध्ये हे म्हणणं असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन. कोणीतरी आरोप केल्याची बातमी असेल तर त्या बातमीवर मला मतमोजणी झालेली मशीन त्याच गाडीमध्ये नेली पाहिजे, पण ती खासगी टॅक्सीमध्ये नेली. या अनेक गोष्टीच्या समोर हे दाखवलं येतात. जातं. यासाठी याचा आपण नाही विचारात. तर संपूर्ण महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर BJP आघाडीवर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या मध्ये तर काही ठिकाणी EVM मशीनचा घोटाळा वगैरे असे बोललं जाते. काय वाटतं तुम्हाला, EVM मशीनचा घोटाळा असू शकतो? हे बघ, याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केली, पण जोपर्यंत ती गोष्ट सिद्ध करता येत नाही तोपर्यंत संविधानिक पदावर असताना ठामपणे याविषयी भूमिका मांडणं रुपाली पण म्हणाले का बरोबर? मी स्वतः संविधानिक पदावर आहे, त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की जोपर्यंत याचा पुरावा समोर येईल. आणि जर माझं संसदेतलं भाषण पाहिलं असेल तर संसदेतल्या भाषणात मी देशाच्या संसदेत हीच मागणी केली की तुम्ही दोन्ही पर्याय ठेवा ना, की ज्यांना बॅलेटवर मतदान द्यायचं त्यांनी बॅलेटवर करू द्या, ज्यांना EVM वर विश्वास असेल त्यांनी EVM वर करू द्या. जर लोकशाहीमध्ये हे दोन्ही अधिकार आपण मान्य करा ही आम्ही मागणी केली, आता सरकार काय ती मागणी मान्य करतं ते बघायला पाहिजे. तुमच्या मनात त्याबाबत काही शंका आहे का? EVMच्या बाबत समजा EVMचा दुरुपयोग होतो. हे बघा, वैयक्तिक या संदर्भाविषयी माझं म्हणणं वेगळं काही जरी असलं तरी सुद्धा जर एखाद्या गोष्टीविषयी शंका घेतली तर त्याचा पर्याय देता आला पाहिजे. जसं मगाशी तुम्ही नोटाचा उल्लेख केला, नोटा हा पर्याय आहे ना, की मला जर उमेदवार मान्य नसतील तर मी नोटाला मतदान करेन, हा पर्याय आहे. त्याच पद्धतीनं जर या देशात जसं मला एक अधिकार आहे मताचा, तसाच अगदी सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला देशाच्या एकाच मताचा अधिकार आहे. मग त्याचंही मत तेवढंच महत्वाचं आहे. त्याचं जर मत असेल मला EVM वर मान्य नाही तर त्याला पर्याय दिला गेला पाहिजे या मताचा नाही, पण जे आपले जे नगरसेवक जे पराभूत झालेले आहेत आपल्या पक्षाचे, ते सातत्याने तेच शंका उपस्थित करतात काहीतरी जुळून आहे. ठीक आहे, तुम्ही संविधानिक पदावर तुम्ही थेट बोलू शकत नाही, पण तुमच्याही मनामध्ये शंका आहे का, हा सरळ प्रश्न आहे. आपण त्याचं थेट उत्तर द्यावं. त्याचं थेट उत्तर हेच आहे की कुठल्याही विषयावर जेव्हा शंका उपस्थित केली जाते तेव्हा त्याचा पर्याय दिला गेला पाहिजे. मी देशाच्या संसदेत मांडली आहे ही भूमिका की जिथे शक्य ज्यांना मान्य आहे त्यांनी EVM वर मतदान करावं, ज्यांना मान्य नाही त्यांना बॅलेट पेपरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. ही सरकारची जबाबदारी, निवडणूक आयोगाची जबाबदारी. पेपरमधून ज्या बातम्या येतात की निवडणूक आयोग सुद्धा फक्त तुम्हाला मतदारांनी नाकारलं, त्याबद्दल तुमची भूमिका आहे. ते महानगरपालिकेमध्ये जेव्हा एकत्र येण्याची जी भूमिका होती ती अगदी 11th hourला या संदर्भामध्ये ही गोष्ट एकूण असेसमेंट केल्यानंतर केली गेली. त्यातही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी वारंवार जे म्हणतोय की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं. हा निर्णय महानगरपालिकेच्या वेळी एका टप्प्यावर झाला, परंतु महानगरपालिकेला एकूण रिझल्ट कमी असल्यामुळे तुम्ही तसं म्हणताय. पण जर इंटरनल सर्व्हे बघितला तर इंटरनल सर्व्हेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचा काही प्रमाणात आम्हाला अंतर्गत हा फायदा झालेला आहे. आणि त्याच पद्धतीनं ही गोष्ट आत्ता जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात या 12ही जिल्हा परिषदांच्या क्षेत्रामध्ये या पद्धतीचं नॅव्हिगेशन ऑलरेडी सुरू आहे. कालही आपण बघितलं असेल
तर आदरणीय दादांनी बारामतीमध्ये बैठका घेतल्या, पुण्यात बैठका घेतल्या. काल रात्री आमची पुण्यामध्ये या संदर्भामध्ये इतर मतदारसंघांच्या संदर्भात ती बैठकही पार पडली. त्यामुळे ही मतविभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे नॅव्हिगेशन होतं आणि महानगरपालिकेचा निकष हा पूर्ण वेगळा आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या वेळी हा निकष पूर्णपणे वेगळा दिसेल. बेनके साहेब, शिंदे गटाचे जे उमेदवार तिथे जाहीर झाले त्यांचा प्रचारही चालू आहे, पण आपला उमेदवारही जाहीर नाही. त्याच्यामुळे याचा सगळा परिणाम याच्यावर होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, उमेदवारी जरी जाहीर नसली तरी आमचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचा अत्यंत चांगला प्रचार चालू आहे. ते घर टू घर पोचलेले पण आहे. आता विषय आपलं सीट शेअरिंगचा असल्यामुळं की आम्ही आज जाहीर करू शकत नाही. आम्हाला सीट शेअर करून मग ते पुढं जायला आणि तेव्हा सीट शेअर करून जाहीर करायची परिस्थिती तिथं पण काही ठिकाणी 2 उमेदवार आहे. आता फॉर एक्झाम्पल तिथं गुलाब शेट्टी आणि पूजाच आहे. तर आमची ज्या पद्धतीने सीट शेअर होईल तेव्हा त्याच्याप्रमाणे आम्हाला त्याचा समझोता करून हे करून आम्हाला ते हे करणंच आहे. म्हणून सीट शेअरिंग झाल्यानंतर ते जाहीर होईल. प्रचार चालू आहे. सर, तुम्ही जे म्हणाले का प्रश्न विचारला तुतारी विसर्जित करून फक्त घड्याळ हाच एक पक्ष ठेवायचा, तर तुम्ही म्हणाले की अजितदादांना किंवा शरद पवार साहेबांना विचारा. तुम्ही हा त्यांना प्रश्न विचारला होता का, आणि विचारला असेल तर त्याचं उत्तर काय होतं? नाही, यामध्ये हा प्रश्न विचारण्याची वेळ आली नाही, कारण ही जी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण विचारतो प्रश्न तेव्हा त्यामध्ये केवळ तालुक्याचं राजकारण राहत नाही, त्यामध्ये जिल्ह्याचं राजकारण येतं, मग राज्याचं राजकारण येतं, मग देश पातळीचं राजकारण येतं आणि आंतरराष्ट्रीय ह्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी. त्यामुळे या सगळ्याच्या संदर्भातून ज्या काही पुढच्या गोष्टी दिसत आहेत त्यानुसार आता समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी आपल्याला एकत्र निवडणूक लढायची आहे. ही गोष्ट जेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितली आणि दादांनी आम्हाला सांगितली की जर आम्हाला मान्य आहे तर त्यानंतर मग असं तुम्ही का सांगितलं असं विचारण्याची मला तरी काही आवश्यकता वाटते. सर, त्यामुळं जे अजित पवार शरद पवार साहेबांना सोडून गेले त्यावेळी तुम्ही जी भाषणं केली, मोठाचा खासदार केला, म्हणजे लोकसभेला विजय मिळाला आपल्या पक्षाला, ती जी भाषणं होती, ती जी तुमची भाषाशैली होती, तत्वांची ती मांडणी होती, आता तिथं कुठंतरी ती कुणाच्या विरोधात होती संतोषजी? अजितदादांच्या बरोबर. जर त्यांना काही हरकत नाही, मी त्यांच्या बाजूला बसून प्रचार करतोय. पण तुम्हाला कुठंतरी वाटत नाही, असेल मी ना? तुम्हाला तेच म्हणतोय ही जी महत्वाची, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो, आपण गल्लत काय करताय या प्रश्नांमध्ये. तुम्ही ज्या कारणासाठी हे सुरू होतं ना ते कारण संपलंय हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात. म्हणजे कारण जर संपलं असेल आणि दादा आणि साहेबांनी या गोष्टीच्या दृष्टीने पुढाकार घेऊन आम्हाला सांगितलं असेल की या निवडणुका आपल्याला एकत्र लढायच्या, तर त्या कारणासाठी ज्यासाठी तुम्ही मागचे सगळे जे उल्लेख करताय कारण ते होतं ना की ते दोघे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये होते किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण भांडत होतो. आता जर त्या दोघांनी सांगितलं की आपल्याला हे नॅव्हिगेट एका दिशेने करायचं आणि आपल्याला या निवडणुका एकत्र लढायच्या, तर कारण संपल्यानंतर जनतेने स्वीकारलं पाहिजे ना. मी तुम्हाला तेच म्हणतो या दोन स्वीकारलंय हो. जनतेने काय स्वीकारलंय हे तुम्हाला नक्कीच या निवडणुकीनंतर तुम्ही याच्यात जो निकाल लागला त्यातून दाखवून द्यायचे. निकालातून 100% तुम्हाला दिसतं. कसं आहे ही जर प्रतिक्रिया पुणे पिंपरी चिंचवड मधली प्रतिक्रिया जेव्हा जाहीरनाम्यावर मी तुम्हाला म्हणालो तसा दोघांचा फोटो दिसला ना तेव्हा जी कार्यकर्त्यांची भावना, ही कार्यकर्त्यांची भावना अत्यंत आशादायक आणि अत्यंत दिलासादायक. थोडे सरांनी जो प्रश्न विचारला का लोकांना ते पटलं पाहिजे. थोडे फोटो एकत्र होते, तुम्ही शेजारी होते, अजितदादांच्या सुप्रियाताई होत्या, तरी जनतेने स्वीकारलं नाही महापालिकांमध्ये. मी तुम्हाला तेच म्हणतोय पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकांचा एकूण नॅरेटिव्ह, त्यामध्ये असणाऱ्या इतर संसाधनांचा वापर याची जर आपण बारकाईनं उल्लेख केला तर इतकी सरधोपट मांडणी करणं हे चुकीचं ठरेल. त्यामध्ये अनेक इतर फॅक्टर्स होते, किती नगरसेवक भारतीय जनता पक्षाने त्यावेळी आयात करून घेतले होते, आपण त्याची एकदा आकडेवारी करा. या आकडेवारीमध्ये एकूण आलेल्या उमेदवारांना, भारतीय जनता पक्षाच्या एकूण निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मूळ भारतीय जनता पक्षाचे किती आहेत याची आपण एकदा मला आकडेवारी द्या. तर ही मांडणी तुम्ही म्हणताय ही मांडणीला तर्क राहील, अदरवाईज ही फक्त सरधोपट मांडणी. होतं. परंतु आता एकीकडं अजितदादा सत्तेत पण असतात, एकीकडे विरोधात शरद पवार गटाला सोबत जोडी युती करून निवडणुका लढवतात. मग जनतेने काय समजायचं? इथं बीजेपीची आघाडी नाही ना. आम्ही ज्या निवडणुकीत आघाडी केलेली आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती नाही. नाही, पण आता राज्यामध्ये सत्तेत तर आम्ही आघाडी अजितदादा कुठल्या निवडणुकीसाठी केली आहे? जिल्हा परिषद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत कुठला पक्ष आहे?
सांगा ना कुठला पक्ष? पत्रकारात म्हणत असताना पाहिजे. परवा मुंबईत आपला पुण्यात बैठक झाली. पुण्यात बैठक झाली. पुण्यात बैठक होऊन पुणे जिल्हा परिषदेची भूमिका मांडली गेली. भारतीय जनता पक्षावर कुठला पक्ष आहे? शिवसेना शिंदे गट आहे, हे जाहीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षावर जिल्हा परिषदेत आहे का? मग आम्ही जी आघाडी केलेली आहे, एकत्र निवडणूक लढवायचं ठरवलं, ते पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची कोल्हे ठरवलं. साहेब. हा प्रश्न येतो. तेवढंच पुरतंय काय? मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, जर घोषणा ही 12 जिल्हा परिषदांपुरती झालेली आहे तर आम्ही त्याच विषयी बोलणार ना. कोल्हे साहेब, आता माऊली खंडागळे तुमच्या सोबत नाही, आता शिवसेना ही सोबत आहे, त्यांच्या संलग्न संघटना सोबत आहेत का आणि त्यांची जागांची किती ऑफर आहे शिवसेनेची? मी तुम्हाला काय म्हणालो, जागांची ऑफर ही प्रत्येक पक्षाची वेगळी आहे. त्यानुसार त्याचं फायनल आम्ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत फायनल त्याचा हात निघाला की त्याची तुम्हाला माहिती मिळते. कालच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या जागांची जास्त मागणी होती, प्रामुख्याने बोरी गट पाहिजे, सावरगाव गट पाहिजे, अशी त्यांनी 4 गट मागणी केली होती. तुम्ही ते नाकारलं म्हणून ते बैठकीने उठून गेले अशी सर माहिती आहे. नाकारलं तुमचा माहिती अर्धसत्य असं म्हणावं लागेल. अर्धसत्य काय आहे? कारण 100% कारण त्यांनी ही मागणी करणं हे स्वाभाविक आहे. कारण प्रत्येक पक्षाचं हे गोष्ट आहे की जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. यामध्ये कुठल्या गोष्टी पॉसिबल आहेत, कुठल्या गोष्टी पॉसिबल आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे. तेच मी आपल्याला म्हणाल, त्यांनी जी एक मागणी केली त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा अंतिम आज उद्यापर्यंत होऊन जाईल. मग कशा तुमच्या संलग्न संघटना तुमच्या सोबत आहेत, बाकीच्या महिला आघाडी किंवा युवसेना वगैरे सगळे? काही जागांवर एकमत नाही झालं तर मैत्रीपूर्ण लढत होणार का? चर्चा करू. हीच चर्चा आमची सुरू आहे. नाही झालं तर हा, पण ते होणार नाही असं शक्यतो वाटत नाहीये. नाही झालं तर शेवटी कार्यकर्त्यांना लढण्यासाठी लढ्या देण्याचाही आम्ही विचार करू. परंतु यामध्ये पुन्हा मी जसं म्हणतो, यामध्ये नुकसान होणार नाही, आघाडी म्हणूनही नुकसान होणार नाही याची